नमस्कार, माझं नाव अनिल जाधव आणि मी हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा संस्थापक आहे आणि ही संस्था 1987 साली रजिस्टर झाली. प्रामुख्याने हे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे संस्थेचा जन्म झाला आणि त्याप्रमाणे ही संस्था काम करते. आणि ह्या संस्थेनं मुंबईमध्ये पहिलं बिलो द पॉवर्टी लेवल महिलांसाठी काम करायला सुरुवात केली आणि त्याचा मुंबईमध्ये उगम झाला ॲज अ मायक्रो फायनान्स म्हणून. 2003 साली आम्ही हे सुरुवात केली ICICI बँकेबरोबर आणि देशातली पहिली ही पतसंस्था ज्याला राज्य आणि जिल्हा बँक सोडून ज्यांनी प्रायव्हेट बँकेने 10 कोटी अनसिक्युअर्ड लोन देऊन ते महिलांच्या सक्षमीकरणाकरता असं ते कर्ज देऊन आम्हाला ICICI बँकेनं संपूर्ण ट्रेनिंग दिलं. त्याचबरोबर कर्ज वाटप कसं करायचं, कलेक्शन कसं करायचं, मेकॅनिझम हे सगळं दिलं आणि हे करता करता आम्ही महिलांसाठी काम करायला सुरुवात झाली. ह्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या कंपन्या तयार झाल्या. त्याच्यात म्हणजे पहिली कंपनी जी आता कोपास टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, जे पतसंस्थांसाठी टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याचं कोर बँकिंग आणि सगळे लागणारे ऑटोमेशनचे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट फायनान्ससाठी हे तिथं कोपासमधून बनवलं जातं आणि त्याचा उगम सुद्धा हा हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून झालेला आहे. त्याचबरोबर हे पतसंस्थेतून मायक्रो फायनान्स सुरू करत असताना मग त्याच्यानंतर ह्याचा स्कोप वाढण्यासाठी आणि एरिया ऑपरेशनसाठी आम्ही दुसऱ्या कंपनीची निर्मिती केली. ते हिंदुस्तान मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ही 2007 साली सुरू झाली आणि त्याचबरोबर आम्ही आतापर्यंत 50 लाखहून अधिक महिलांना कर्ज वाटप केलेलं आहे. 7 राज्यांमध्ये आम्ही हे काम करतोय आणि 7 राज्यांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या चॅलेंजेस आम्हाला मिळाले आणि ह्या हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमुळे आम्ही सगळं मिळून त्याच्यात एक सखी महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी चालू झाली 2012ला आणि ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही हे मायक्रो फायनान्सचं काम पण करतोय आणि बाकी इतर लोनचंही काम करतोय. त्याचबरोबर आम्ही ज्या विधवा महिला आहेत ज्यांचा घरी कमवता करता पुरुष जर तो एक्सपायर झाला कोणत्याही माध्यमातून, आजारी पडून असेल किंवा ॲक्सिडेंटली असेल किंवा सुसाईड फार्मर असेल, अशा महिलांना आम्ही जवळपास 400हून अधिक महिलांना बिनव्याजी गाई किंवा म्हैस घेण्यासाठी कर्ज दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी खूपसे असे श्रीमंत लोक आमच्याकडे बिनाव्याजी डिपॉझिट ठेवतात आणि ते बिनाव्याजी आम्ही ह्या अशा महिलांना कर्ज वाटप करतोय. तर ह्या माध्यमातून त्याचं नाव आहे जीवन सखी. लोनचं आम्ही नाव ठेवलेलं आहे जीवन सखी. ज्यांची मुलं 18 वर्षापेक्षा लहान आणि कमवतं घरात कोण नाही अशा महिलांना आम्ही बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम ही हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि त्याचबरोबर आत्ता आम्ही लेटेस्ट एक मी नोवारा म्हणून कंपनी चालू केलेली आहे जी प्युअरली प्रॉपर्टीमध्ये काम करते आणि प्रॉपर्टी लँड परचेस आणि NA लँडमध्ये आणि कन्स्ट्रक्शन लँडमध्ये पदार्पण केलेलं आहे. पण ह्याचा सगळ्यांचा उगम जो आहे हा उगम हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ह्याचा बेसिक पाया मजबूत झाल्यामुळेच मी तिथून पुढे चालत गेलो आणि त्याच्यात वेगवेगळे रूप धारण करत ह्या संस्था सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत. आतापर्यंत आपल्याकडे पेरोलमध्ये सगळ्या संस्थांमध्ये मिळून 2000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात आहेत आणि 7 राज्यांमध्ये याचं जाळं पसरलेलं आहे. सो आम्ही अर्थसंकेत महाराष्ट्राचा जो लोकप्रिय ब्रँड आहे तर त्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर सहभाग झालेलो आहोत. तरी आपण त्यांच्या माध्यमातून आपण हिंदुस्तान कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला लोकप्रिय ब्रँड करण्याकरता आपण वोट करावं ही विनंती. धन्यवाद.